नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। मुंडे आणि धस यांच्यामध्ये डील झाल्याचा आरोप होतोय। पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एक मोठी डील झाली। धस ज्या वेगाने पुढे गेले त्याच वेगाने ब्रेक लागला। बावनकुळे धसांचे बॉस, बावनकुळेनेच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का, राऊतांचा सवाल। फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं ते पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। मुंडेंना 20 ते 25 मिनिटंच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला, सुरेश धसांचा आक्षेप। 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीमध्ये मोठी डील झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। धस माघार घेणार हे आपल्याला एका व्यक्तीने आधीच सांगितलं होतं, असा दावाही राऊतांनी केलाय। माघार घेणं ही सुरेश धस यांची परंपरा असल्याचीही टीका। धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपनं सुरेश धसांवर दबाव आणला। मुंडे धस भेटीवर मनोज सरांगींचा दावा। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केला। अजितदादांनी तातडीनं धनंजय मुंडेंवर कारवाई करावी, अंजली दमानिया यांची मागणी। तर इफ्कोमध्येही घोटाळा झाल्याचा अंजली दमानिया यांचा आरोप। किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार इफ्कोमध्ये होतो याचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिले। अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी। धनंजय मुंडेंकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन। दमानियांचं पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोटं प्रदर्शन। मुंडेंचं प्रत्युत्तर, जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घेण्याची टीका। 2 दिवसांमध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल तर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंबाबतीत मीडिया ट्रायल होणं योग्य नाही। धनंजय मुंडेंसंदर्भातील प्रश्नावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरला दोघांची भेट। करुणा मुंडेंना केलेली मारहाण आणि इतर आरोपांची माहिती सुळेंना त्यांनी दिली।